मी परदेशात नोकरी करत होतो. 2 महिन्यांची सुट्टी घेऊन मी घरी परत आलो. बघितलं तर घरातले सगळेजण कडाक्याच्या थंडीत घरात हीटरमध्ये आरामात बसले होते आणि माझी बायको मात्र एवढ्या थंडीतसुद्धा बाहेर कपडे धुवत होती. घरातली सगळी कामं ती करत होती. हे बघून मी आईला म्हणालो, "आई, बाकीच्या लोकांना पण आपापली कामं करायला सांगत जा." माझं बोलणं ऐकून आईने सगळं घर डोक्यावर घेतलं. ती म्हणाली, "हो, आता आम्ही लोक तुझ्यावर ओझं झालो आहोत ना. मग आम्हाला पण घरातून हाकलून दे." दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता देताना माझ्या बायकोच्या माधवीच्या हातातून ट्रे खाली पडला. तशी माझ्या आईने तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. मी खोलीतून बाहेर आलो आणि बायकोचा हात पकडून मी 5 वर्षांनंतर परदेशातून सुट्टीला घरी परत आलो. येताना घरातल्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आलो होतो. आईला सोन्याच्या बांगड्या, बहिणीला सोन्याच्या रिंगा, तिच्या मुलांना खेळणी, चॉकलेट, भावासाठी आणि बहिणींसाठी सोन्याच्या अंगठ्या आणि त्यांच्या मुलांसाठी खेळणी आणि चॉकलेट. घरातले सगळे लोक गिफ्ट बघून खूप खुश होते. मी माझ्या बायकोसाठी सगळ्यात जास्त गिफ्ट आणले होते. सोन्याचे दागिने, कपडे, परफ्यूम आणि काही ब्रँडेड लोशन आणि क्रीम आणले होते. माझी बायको दिसायला खूप सुंदर होती आणि माझी अशी इच्छा होती की ती हे सगळं वापरून अजूनच सुंदर दिसावी. मी आल्यापासून बघितलं होतं, पण माझी बायको घरात कुठेच दिसत नव्हती. शेवटी राहवलं नाही म्हणून मी आईला विचारलं, "आई, माधवी कुठं आहे?" आई म्हणाली, "ती मागच्या अंगणात कपडे धुवत असेल. माहीत नाही धुवून झाले आहेत का नाही. खूप सुस्त झाली आहे तुझी बायको. कधीपासून कपडे धुवायला बसले आहे, तरी पण अजून धुवायची झाली नाहीत." मी म्हणालो, "आई, एवढी थंडी पडली आहे आणि तू तिला बाहेर कपडे धुवायला सांगितले आहेस? एखादी कामवाली ठेवायची होती, नाहीतर वॉशिंग मशीन घ्यायची होती ना आणि त्यात कपडे धुवायचे होते. एवढी कुठली कपडे आहेत की एवढा उशीर झाला तरी अजून धुवत आहे?" आई म्हणाली, "त्याचं काय आहे, ते आमच्या सगळ्यांचे कपडे धुवत आहे, त्यामुळे उशीर झाला आहे." मी आश्चर्यचकित होऊन आईकडे बघितलं आणि म्हणालो, "काय? ती घरातल्या सगळ्यांचे कपडे का धुवत आहे? बाहेर एवढी थंडी पडली आहे." घरातले सगळे घरात हीटर लावून गरम कपडे घालून खोलीत सुकामेवा खात आरामात मजामस्ती करत बसले होते आणि माझी बायको थंडीत कपडे धुवत बसली होती. मला घरी येऊन 3-4 तास झाले होते, पण माझी बायको मला घरात कुठेच दिसली नव्हती की मला भेटायला पण आली नव्हती. मला असं वाटत होतं की मी घरी आल्याबद्दल तिला माहीतच नव्हतं. मी आईला म्हणालो, "आई, माधवीला माहीत नाही का मी घरी आलो आहे ते?" माझं बोलणं ऐकून आई गडबडली आणि म्हणाली, "हो हो, माहीत असेल ना. तू तुझ्या बायकोला सांगितलं नव्हतं का?" मी म्हणालो, "नाही आई, मागच्या 2 महिन्यांपासून तिचं आणि माझं बोलणं झालंच नाही. तुला आठवत असेल, तू सगळ्यात शेवटचं तिच्यासोबत माझं बोलणं करून दिलं होतंस. त्यानंतर तिचं आणि माझं बोलणं झालं नाही. प्रत्येक वेळ तू बोलायची ती माहेरी गेली आहे किंवा बाजूला गेली आहे. त्यामुळं माझं आणि तिचं बोलणं झालंच नाही." माझं बोलणं ऐकून आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, "अरे, कसली बायको आहे? तिला नवरा घरी येणार असल्याची बातमी मिळाली नाही. आम्ही तुझे बाबा यायच्या वेळी दारात जाऊन उभं राहिलेलो असायचो." आई समोर बसलेल्या माझ्या बहिणीला म्हणाली, "जा राधा, जाऊन बघ तिची कपडे धुवायची झाली आहेत का नाही. तिला निरोप दे, म्हणावं तुझा नवरा घरी आला आहे." वहिनी हो म्हणून तिचं सामान घेऊन तिथून निघून गेली. मी पण माझ्या खोलीत गेलो. थोड्या वेळाने माधवी पण खोलीत आली. मला बघून माझ्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. रडत म्हणाली, "अहो, तुम्ही आलात. येणार होता तर अगोदर मला सांगायचं होतं ना. मी तयारी केली असती. तुमच्या आवडीचं जेवण बनवलं असतं, नाहीतर स्वतःवरून बसले असते." ती रडत होती आणि त्यासोबत तक्रार पण करत होती. मला आईने सांगितलेलं तिला सांगून तिला अजून दुःखी करायचं नव्हतं, म्हणून मी तिला खोटं बोललो. मी म्हणालो, "मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. जर अगोदर तुला सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघायला मिळाला नसता. तू कधी हसत आहेस
तर कधी रडत आहेस. खरंच आई शपथ तू खूप छान दिसत आहेस. माझं बोलणं ऐकून तिने तिचे डोळे पुसले आणि लाजली. मग परत गळ्यात पडली आणि मिठी आवळत म्हणाली, अहो, मला तुमची खूप आठवण येत होती. असंच एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारत संध्याकाळ झाली. तेवढ्यात दार वाजलं. मी उठून बसलो आणि माधवीने जाऊन दार उघडलं. आई खोलीत आली आणि म्हणाली, माधवी, जा जाऊन रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात कर. बघितले नाहीस किती वाजले आहेत? बाहेर सगळे बसून जेवणाची वाट बघत बसले आहेत आणि तू तर अजून जेवण बनवायला पण सुरुवात केली नाहीस. मला तर असं वाटलं होतं की तू किचनमध्ये असशील आणि जेवण बनवून तयार झालं असेल. माधवी घाबरली आणि म्हणाली, हो हो आई, आत्ता जाऊन बनवते. राघव आले आहेत म्हणून त्यांच्याशी बोलत बसले होते. वेळ कशी निघून गेली समजलं पण नाही. आई डोळे मोठे करून कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे बघत होती. पण मला तिच्याकडे बघत असलेलं बघून तिने चेहऱ्यावरचे भाव बदलले. माधवी म्हणाली, राघव, मी लवकर जेवण तयार करते. मग जेवण झाल्यानंतर आपण रात्री गप्पा मारत बसू. तिला बोलताना बघून आईने परत तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. तशी ती लगेच उठून खोलीतून बाहेर गेली. मी पण उठून हॉलमध्ये आलो. घरातले बाकीचे सगळे तिथेच बसले होते. सगळे बोलण्यात व्यस्त होते. तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली. माझ्या दोन्ही वहिन्या, माझी ताई सगळे बाहेर आरामात गप्पा मारत बसले होते आणि माझी बायको एकटी किचनमध्ये जेवण बनवत होती आणि तिथं दुसरं कोणीच नव्हतं. मी आईला म्हणालो, आई, माधवी एकटी जेवण बनवत आहे का? ताई, वहिनी कुणीतरी जाऊन तिला मदत करा, म्हणजे लवकर जेवण बनेल. मला खूप भूक लागली आहे. ती एकटी जेवण का बनवत आहे? असा प्रश्न विचारण्याऐवजी मला खूप भूक लागली आहे. सगळ्यांनी मिळून केलं तर काम लवकर होईल, असं म्हणत ताईला आणि दोन्ही बहिणींना तिची मदत करायला सांगितली आणि तिचं काम सोपं केलं. म्हणजे ती लवकर मोकळे होऊन माझ्या जवळ येईल. एवढ्या वर्षानंतर मी आलो होतो. मला तिच्यासोबत एकांतात वेळ घालवायचा होता. घरी आल्यावर तिच्यापासून 1 मिनिट पण लांब राहणं मला सहन होत नव्हतं. तिला मला द्यायला वेळच मिळत नव्हता. अगोदर ती कपडे धुण्यात बिझी होती. आता जेवण बनवत होती. नंतर किचन आवरून भांडी घासून ती खोलीत येईपर्यंत मी थकून झोपून गेलो असतो. माझं बोलणं ऐकून एक वहिनी तोंड वाकडं करत उठली, तर दुसरी तिथेच धीट होऊन जागेवर बसून राहिली. एका वहिनीने जाऊन माधवीला मदत केली. जेवण झाल्यानंतर मी खोलीत येऊन बेचैन होऊन माधवीची वाट बघायला लागलो. पण 2 तास झाले तरी माधवी खोलीत आली नव्हती. शेवटी वैतागून मी खोलीतून बाहेर आलो आणि सरळ किचनमध्ये गेलो. कारण मला माहीत होतं की माधवी तिथेच असणार. तिथे जाऊन बघितलं तर माधवी एकटी भांड्याचा भला मोठा ढीग घासत होती. अर्धी भांडी घासली होती आणि बाकीची अजून घासायची उरली होती. मी म्हणालो, माधवी, तू एकटी का भांडी घासत आहेस? कामवाली कुठं आहे? तुझी मदत करायला वहिनींना बोलवायचं होतं. त्यांनी तुझी मदत केली असती. माझं बोलणं ऐकून माधवीने मान खाली घातली आणि म्हणाली, असू द्या, थोडीच भांडी राहिली आहेत. मी घासून येते. तुम्ही खोलीत जाऊन आराम करा. मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. ती खूप प्रेमाने माझ्याकडे बघत म्हणाली. मी पण तिला भांडी धुवायला मदत करायला लागलो. तशी ती माझी समजूत काढत म्हणाली, अहो, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही जावा, मी भांडी घासते. हे काम एवढं पण अवघड नाही की मी करू शकत नाही. ती असं म्हणत मला किचनमधून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत होती. पण मी पण हट्टाने तिथेच उभा राहिलो. सगळी भांडी घासून झाल्यानंतर मी हात पकडून तिला खोलीत घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर माधवी खोलीतून उठून गेली. मी म्हणालो, माझ्या कुशीत तशीच पडून राहा. पण ती मला म्हणाली, नको, मला सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवायचा आहे आणि घरातली खूप कामं आहेत. घरातल्या कामांना उशीर झाला तर आई खूप ओरडतात. त्यांना सगळं काम वेळेवर आणि स्वच्छ लागतं. त्यामुळे मला आत्ताच जायला लागेल, नाहीतर माझी खैर नाही.
तुम्हाला काय, तुम्ही तर मजेत तुमच्या आईच्या जवळ जाऊन बसाल, असं म्हणत ती हसत उठून निघून गेली. मी विचारात पडलो. घरातल्या लोकांचं माझ्यासोबतचं वागणं मला जरा विचित्र वाटत होतं. कोणीच माधवीबद्दल माझ्याशी बोलत नव्हतं. तिची कुणाला पर्वा नव्हती. ती एकटीच घरातली सगळी कामं करत होती आणि तिला कोण विचारत पण नव्हतं. उलट तिचा नवरा सगळ्यात जास्त कमवत असल्यामुळे तिला महाराणीसारखं ठेवायला पाहिजे होतं. पण इथे तर सगळं उलटच चालू होतं. घरातल्या महाराणीपेक्षा जास्त ती घरातली नोकर बनली होती आणि ही गोष्ट मला सहन होत नव्हती. माधवी आजच्या जमान्यातली शिकलेली मॉडर्न मुलगी होती, जी दिसायलाच खूप सुंदर आणि दयाळू पण होती. ती कधीच कोणाचा अत्याचार सहन करत नव्हती. पण आता घरातल्या कामांचा त्रास, दुःख, गपगुमान सहन करत होती. काहीतरी असं होतं जे माझ्यापासून लपवलं जात होतं आणि मला ते जाणून घेणं खूप गरजेचं होतं. मी उठून खोलीतून बाहेर आलो. माझी बायको एकटी घरातल्या सगळ्यांचा नाश्त्याच्या तयारीला लागली होती. ते बघून मला खूप राग आला. नाश्ता करून झाल्यानंतर तिने सगळी भांडी गोळा करून घासली आणि नंतर सगळ्यांचे कपडे गोळा करून बाहेर धुवायला गेली आणि इथेच माझी सहनशक्ती संपली. मी आईला म्हणालो, आई, हे सगळं काय आहे? माधवी एकटी का म्हणून सगळ्यांची कामं करत आहे? घरातल्या लोकांचं जेवण, चहा नाश्त्यापर्यंत तर ठीक आहे, पण घरातल्या सगळ्या लोकांनी तिच्यावर कामाचं ओझं का घातलं आहे? जशी तुला थंडी वाजते तशीच तिला पण थंडी वाजते. माझं बोलणं ऐकून माधवी भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघायला लागली. आईला खूप राग आला. ती रागात म्हणाली, हो हो, आता आम्ही तुझ्यावर ओझं झालो आहोत. एवढं ओझं झालो आहोत तर आम्हाला घरातून हाकलून दे. विषय कुठून सुरू झाला आणि कुठे जाऊन संपला. मी आईच्या जवळ बसलो आणि तिला समजावत म्हणालो, आई, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता, पण प्रत्येकाने आपापली कामं करायला पाहिजेत. माधवीला पण माणूस समजा. मी येऊन 2 दिवस झाले तरी तिला माझ्यासोबत बोलायला वेळ नाही. तिला पण तेवढीच थंडी वाजत असेल ना? मी समजावून सांगितल्यानंतर आई शांत झाली, पण रागात डोळे मोठे करून माधवीकडे सारखी बघत होती. ती दिवसभर तिच्या कामात व्यस्त झाली आणि रात्री जेव्हा माझ्याजवळ खोलीत आली तेव्हा म्हणाली, राघव, आईंकडे कुठली तक्रार करत जाऊ नका. मी घरातली कामं करत जाईन. एवढं अवघड काम नाही. मी हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागलो आणि म्हणालो, माधवी, तू हे काय बोलत आहेस? ती हसायला लागली. माधवी खूप मॉडर्न होती. जेव्हा लग्न करून आमच्या घरात आली होती तेव्हा तिला घरातलं एकही काम करायला येत नव्हतं. ती छोट्या छोट्या गोष्टींसाठी, कामांसाठी इंटरनेटचा वापर करायची. तेव्हा तिच्याकडे बघून मी हसत असायचो. पण मी परदेशात नोकरी करायला गेल्यानंतर ती घरातली सगळी कामं शिकली होती. आता न चुकता सगळी कामं करत होती. अगोदर ती कुणाचं चुकीचं बोलणं सहन करत नव्हती, पण आता आईचं बोलणं शांतपणे सहन करत होती. तिच्यात एवढी सहनशक्ती कुठून आली ही गोष्ट जेव्हा मी तिला विचारली तेव्हा ती हसत म्हणाली, राघव, वेळेसोबत प्रत्येक माणूस बदलत असतो. जर मी पण बदलले असेल तर त्यात आश्चर्य करण्यासारखी कुठली गोष्ट आहे? स्वतःचा संसार चालवण्यासाठी मुली माहीत नाही काय काय करत असतात. हे बोलत असताना एका क्षणासाठी तिच्या चेहऱ्यावर उदास भावना पसरली. डोळ्यात लपलेलं दुःख दिसायला लागलं. माझ्या नजरेतून तिच्या वेदना लपल्या नाहीत, पण जेव्हा मी तिला परत विचारलं तर तिने विषय बदलला. ती म्हणाली, अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. असं काहीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अजून झोपलो होतो. तोपर्यंत माधवी खोलीतून उठून गेली. मला तर समजलं पण नाही. मी खोलीतून बाहेर आलो तर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला, म्हणून मी लगेच बघायला गेलो. पण समोरचं दृश्य बघून मी आश्चर्यचकित झालो. मी कधी आईकडे बघत होतो तर कधी माधवीकडे. कधी डोळ्यांनी बघितलेलं खोटं वाटत होतं तर कधी कानाने ऐकलेल्यावर विश्वास बसत नव्हता. आज थंडी रोजच्यापेक्षा जास्त होती. माधवीने सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला होता.
आणि लवकर उठल्यामुळे थंडीने तिचे हातपाय थरथर कापत होते. नाश्ता देताना तिच्या हातातून नाश्ता आणलेला ट्रे खाली पडला. तशी आईने तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. आईने तर आज हद्दपार केली होती. तिच्या आईवडिलांना पण शिव्या देत होती. मी आईच्या शिव्या ऐकून हैराण झालो होतो. पण त्यापेक्षा जास्त आश्चर्य मला माधवीच वाटत होतं, जी शांतपणे उभी राहून तिच्या आईवडिलांना दिलेल्या शिव्या ऐकून घेत होती. तिच्याकडे बघून मला खरंच वाटत नव्हतं की ही तीच माधवी आहे जिच्यासोबत मी लग्न केलं आहे. मी पुढं आलो कारण मला बायकोचा होत असलेला अपमान सहन होत नव्हता. सगळे हा तमाशा बघत नाश्ता करत होते आणि गालातल्या गालात हसत होते. मी पुढे येऊन माधवीचा हात पकडला आणि म्हणालो, इथून पुढे तुला काहीच गरज नाही सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची. सगळी आपापली कामं स्वतःची स्वतः करू शकतात. चल माझ्यासोबत. असं म्हणत मी तिचा हात पकडून तिला खोलीत घेऊन आलो आणि खोलीचं दार आतून बंद केलं. तिला बेडवर बसवत रागात म्हणालो, खरं सांग, नक्की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी तू हे सगळं सहन करत आहेस? माधवी, तू तर पहिली अशी नव्हतीस. तुझ्याकडून अशी कुठली चूक झाली आहे ज्याची शिक्षा तू स्वतःला देत आहेस? तू मला सांग, घरातले लोक तुला काय बोलले आहेत? असं काय धमकावलं आहे ज्यामुळे तू त्यांच्यासमोर बोलू शकत नाहीस, स्वतःसाठी आवाज उचलू शकत नाहीस आणि अपमान अत्याचार सहन करत आहेस? माझं बोलणं ऐकून माधवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती मला म्हणाली, असं काही नाही, मला जाऊन माझं काम करू द्या. तुम्ही माहीत नाही मनात कुठले कुठले गैरसमज घेऊन बसला आहात. मला आवडत नाही कुणाच्या समोर तोंड उघडायला किंवा कुणाला उलट उत्तर द्यायला. सगळ्यांना वेळच त्यांच्या चुकीच्या वागण्याचं उत्तर देईल. असं म्हणत माधवी खोलीतून निघून गेली. ना ती काही सांगायला तयार होती आणि नाही आई. पण नक्कीच असं काहीतरी होतं ज्याच्यामुळे तिला ब्लॅकमेल केलं जात होतं आणि त्याचा फायदा घरातले उचलत होते. मी मनात ठरवलं होतं की मी ती गोष्ट नक्कीच शोधून काढणार. पण मला काहीच शोधायची गरज पडली नाही. आई, वहिनी आणि ताई आपापसात बोलत होते आणि मी त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं. पण मला खरंच माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की माधवी माझ्यासोबत असं करू शकते. पण कमीत कमी घरातल्या लोकांनी तरी मला सत्य सांगायचं होतं. पण सगळ्यांना आपापल्या फायद्याची पडली होती. मी परदेशात गेल्यानंतर 1 वर्षानंतरची गोष्ट आहे. घरात कुठला तरी माणूस घुसला होता आणि घरातल्या लोकांनी माधवीवर आरोप केला की तुझा नवरा तुझ्याजवळ नाही, म्हणून नवऱ्याची कमी पूर्ण करण्यासाठी तू परपुरुषाला तुझ्या खोलीत बोलावलं आहेस. माधवीने खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, पण घरातल्या कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. उलट माधवीला धमकी द्यायला सुरुवात केली. म्हणाले, आम्ही तुझा आणि राघवचा घटस्फोट करू आणि तुझ्या घाणेरड्या चारित्र्याबद्दल राघवला सांगू. म्हणून माधवी घरातल्यांपुढे दबली गेली आणि जसजसे घरातले सांगत गेले त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत गेली. माझ्यापासून लांब न जाण्यासाठी तिने तिचे व्यक्तिमत्व दाबून टाकले. मला स्वतःवर पण खूप राग येत होता की मी तिला माझ्या घरातल्या लोकांमध्ये एकटी सोडली होती आणि बाहेर परदेशात नोकरी करायला गेलो होतो. कधी तिची हालहवा विचारण्याचा प्रयत्न केला नव्हता. मी तिला वेगळा फोन घेऊन दिला असता तर बरं झालं असतं. जेव्हा तिच्यावर एवढा अन्याय होत होता तेव्हाच तिने मला सांगितलं असतं. घरातले लोक तिला ब्लॅकमेल करत होते आणि ती झाली होती. ती त्यांची प्रत्येक गोष्ट खाली मान घालून नोकरांसारखी मान्य करत होती. माझ्या घरातल्या लोकांना अजून पण असं वाटत होतं की त्या माणसाला माधवीने बोलावलं होतं. त्यांच्या नजरेत माधवी चरित्रहीन आणि वाईट चालीची होती. तिचे परपुरुषाशी संबंध आहेत. एवढं होऊन पण घरातल्या लोकांनी मला एकही गोष्ट सांगितली नव्हती. म्हणजे ती माझी कमाई खाऊ शकतील आणि माझ्या बायकोला ब्लॅकमेल करून आयुष्यभर तिला त्यांच्या इशाऱ्यावर नाचायला सांगून ते आरामात जगतील.
माझ्यासोबत कोणीही प्रामाणिक नव्हतं. मी खोलीत आलो आणि डोकं पकडून खाली बसलो. तेवढ्यात माधवी खोलीत आली आणि म्हणाली, "अहो, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." मी तिला असं जाणवून दिलं की मला यातलं काहीच माहीत नव्हतं. तिने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी गोष्ट सांगितली. मला म्हणाली, "तुम्ही मला कुणाची शपथ घ्यायला सांगा, मी घेते, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्या माणसाला आपल्या घरात बोलावलं नव्हतं. त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. मी चरित्रहीन नाही. मी तुम्हाला धोका दिला नाही. पण तुमच्या घरातल्या लोकांनी त्या माणसाची मला धमकी देऊन माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला त्यांचा नोकर बनायला मजबूर केलं. आता मला समजलं आहे की ते तुमच्यासोबत पण प्रामाणिक नाहीत. जर ते तुमच्यासोबत प्रामाणिक असते तर त्यांनी तुम्हाला सत्य सांगितलं असतं. तेच सत्य ज्यावर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आहे आणि मला चरित्रहीन सिद्ध केलं. पण त्यांनी ही गोष्ट तुमच्यापासून पण लपवून ठेवली आहे. म्हणजे ते माझ्याकडून बदला घेत आहेत आणि मला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे तुमच्या पैशांवर ऐश मजामस्ती करू शकतील. मी एवढी वर्ष तुम्ही परत यायची वाट बघत होते. माझी इच्छा होती तुम्ही परत जायच्या काही दिवस अगोदर तुम्हाला हे सत्य सांगेन. मग तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. पण त्या अगोदर मला तुमच्यासोबत काही दिवस आनंदात घालवायचे होते. काही गोड आठवणी तयार करायच्या होत्या. म्हणजे त्यानंतर जरी तुम्ही मला घटस्फोट दिला तरी त्या गोड आठवणींच्या सोबत मी माझं सगळं आयुष्य जगू शकेन. तुम्ही मला चुकीचं समजत असाल तर समजू शकता. मला सोडायची असेल तर सोडू शकता. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी त्या माणसाला आपल्या घरी बोलावलं नव्हतं. मी अगोदरपासून तुमच्याशी प्रामाणिक होते आणि कायम राहीन. मी आयुष्यभर तुमची राहीन. माधवीचं बोलणं माझ्या मनाला लागलं होतं. मी तिला प्रेमानं जवळ घेतलं आणि मिठी मारली आणि म्हणालो, "माधवी, तू माझी बायको आहेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुला कधीच चुकीची समजणार नाही." त्यानंतर मी परत परदेशात आलो. माधवीला आणि घरातल्या लोकांना काही बोललो नाही. इकडे आल्यावर मी माधवीचा पासपोर्ट आणि विजा तयार केला आणि तिला कायमची माझ्याजवळ बोलावून घेतली. कारण आता मी तिला माझ्या घरातल्या लोकांच्या भरोशावर सोडू शकत नव्हतो. कारण मला माहीत झालं होतं की त्या माणसाला घरात बोलवायचा प्लॅन माझ्या घरातल्या लोकांनी जाणून बुजून केला होता. म्हणजे माधवीवर चुकीचे आरोप करून तिला दाबून ठेवता येईल. मी माझ्या घरातल्या लोकांशी सगळे संबंध तोडून टाकलेत. कारण अशी नाती काय कामाची, जी फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात. त्यांना दुसऱ्यांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं.